जसं की तुमच्या टिकले लागलेल्या साड्या, मणी लागलेल्या साड्या, काही एम्ब्रॉयडरी केलेले कपडे, जे पण काच कुंदन काम केलेले कपडे असतात त्या कपड्यांसाठी बनलेला मोड आहे. 2 किलो पर्यंत फक्त 2 किलो म्हणजे तुमचे 4 ते 5 साड्या आरामात येऊन जातात. कारण की साडी जास्तीत जास्त तुमची 500 ग्राम किंवा 600 किंवा 800 ग्राम पर्यंत जाते. हो, तुमचा सोलापूर हिच्यात धुतला सोलापूर हेवी वॉश. ओके. त्यानंतर येतो तुमचा स्पिन ड्राय. ओके. आता हा जो क्रडल वॉश आहे सर, यात धुणार, त्याला भिजवणार आणि खंगाळून देणार, सुकवणार नाही. आणि जर का सुकवण्यासाठी तुम्ही लावून दिला स्पिन ड्राय म्हणजे कपडे सुकवणे, जसे की हाताने धुतलेले किंवा आपले कपडे पावसात ओलवून गेले, त्यांना जर का सुकवायचं झालं तर त्यावेळेस स्पिन ड्राय लागतो. आता तुम्हाला समजलं की कपडे सुकलेले नाही आणि तुम्ही लावून दिला स्पिन ड्राय, क्रडल वॉश मधून कपडे जर का बघितले तर स्पिन ड्राय लावून दिला तर त्यात काय करणार, तो त्याच्या जे टिकल्या वगैरे ते सगळं तोडून टाकणार. कारण की का यात आरपीएम घेतली मशीन, यात फक्त 400 आरपीएम असतो, यात तुमचा 1000 आरपीएम असतो, म्हणजे 1000 आरपीएम ने फिरते मशीन. ओके. तर यामध्ये जसं आपण लहान मुलाला झोका देतो ना, त्या पद्धतीने वॉश होतात कुठे आपल्या क्रडल वॉशला. बाकी कोणताही मोड लावला तुम्ही तर त्यात सुकून देणार, फक्त क्रडल वॉश सोडून. ओके. स्पिन ड्राय फक्त सुकवण्यासाठी, जसे की हाताने धुतलेले किंवा पावसात ओले झालेले कपडे. ओके. प्रोग्राम द्यायचा आणि फक्त स्टार्ट करायचंय. जसे तुमचे कपडे असणार तसा तुम्हाला मोड निवडायचा आहे आणि स्टार्ट करायचंय. ओके. त्यानंतर हा तुमचा लिक्विड बॉक्स बघून घ्या मामा. तुमचा इकडनं हा तुमचा डेलीचा लिक्विड इथे राहणार तुमचं. इथे डेटॉल, कम्फर्ट, सेम वगैरे ओके, जे आपण सेंट वगैरे ऍड करतो त्यासाठी. आणि हा तुमचा प्री वॉश म्हणजे एक्स्ट्रा मळलेले कपडे. आता लेडीजच्या मनात काय असणार, इकडे लिक्विड, इकडे डेटॉल, कम्फर्ट, सेंट वगैरे, आणि इथे पावडर. तर पावडरचा चेंबर नाही आहे इथून. पावडर नाही वापरायची? नाही, पावडर शक्यतो इग्नोर करायचं, कारण की पावडर मध्ये असतो कास्टिक सोडा, त्याने मशीन लवकर घाण होते. म्हणजे जिथे आपली मशीन 17-18 वर्ष चालते तिथे तुम्ही 5-6 वर्षामध्ये त्याची नासधूत करून टाकता. लिक्विड यूज करायचं. कोणचं लिक्विड? लिक्विड IFBचं आहे. हे जे IFBचं लिक्विड आहे ना, यामध्ये फक्त तुम्हाला म्हणजे 20 ml मध्ये 16 कपडे धुवून देते. यामध्ये कास्टिक सोडा नाहीये या लिक्विड मध्ये. पण आता सध्या माझ्याकडे नाहीये, आउट ऑफ स्टॉक झाले. मी तुम्हाला इथं बॉटल दाखवतो. कॉल करायचा, आम्ही घरपर्यंत आणून देतो तुम्हाला. एक बॉटल आपली 50 वॉश करून देते. मी त्याची माहिती तुम्हाला नंतर जेव्हा आणेल बॉटल तेवढंच देऊन दे. हा तुमचा डेलीचा लिक्विड, इथे डेटॉल, कम्फर्ट, सेंट वगैरे, आणि हा प्री वॉश म्हणजे एक्स्ट्रा मळलेले कपड्यांसाठी. जसं तुम्हाला एक्स्ट्रा मळलेले कपडे दिसल्यानंतर काय करतात तुम्ही, एक्स्ट्रा लिक्विड टाकतात, तर ते इकडे न टाकता इकडे टाकायचं असतं. हा प्री वॉशचा चेंबर आहे, हा पावडरचा चेंबर नाहीये. कसं प्रमाणात टाकायचं लिक्विड? आता लिक्विड जे एरियल सर्फ एक्सेल असतं ते 60 ml टाकावं लागतं, तिच्यावरती बॉटलवरती दिलेलं असतं. आणि IFBचं टाकावं लागतं 20 ml. ओके. म्हणजे जिथे त्या 3 लिटर यूज होणार तिथे IFBची 1 लिटर यूज होते. त्यात पण तुम्हाला डेटॉल, कम्फर्ट, सेंटची गरज नाही. IFB मध्ये ऍड असतं, यात तुम्हाला टाकायची गरज नाही. हे दोघांची गरज नाही पडत IFBचं यूज केलं. हो. आणि जर का पावडर यूज करत असाल तर हे काढून टाकायचं, पावडर तुमची इथे येणार. सध्या तर पावडरच आहे घरात, ओके. आता तुम्हाला वापरायला वापरू शकता, तुम्हाला असं नाही म्हणू शकत नाही. काढून टाकायचं का? हो, याला काढून टाकायचं. हा लिक्विड चेंबर, पावडर इथे राहील. आता हा चेंबर का दिलेला आहे, जर का आपण इथे लिक्विड सोडलं तर ते इथेच थांबणार, ते फक्त पाण्याद्वारे जाणार बाहेर. आणि जर का इथे आता लिक्विड टाकलं मी तर ते काय होणार, आतमध्येच निघून जाईल. आणि जर का पावडर टाकली तर इथेच थांबणार, आणि यात पण टाकली तर ते पावडर जर का पाणी पण पडलं तरी ते इथेच राहणार पावडर. त्यासाठी हा लिक्विड चेंबर आहे, याला काढून टाकायचा, पावडर इथे. पावडरचं प्रमाण कसं आहे पण? आता पावडरचा तुमच्यावरती डिपेंड असतं सर, लेडीजला माहित असतं त्यामध्ये. ओके. कपड्यांवरती डिपेंड असतं, कपडे जास्त पावडर. हो. इकडे जर का तुम्ही म्हणजे तुमचा अंदाज असतो, सध्या मी फक्त पावडर वापरू शकते इकडे. हो, या साईड, कारण तुम्ही लिक्विड नक्की. त्यानंतर हा तुमचा डोर आहे. डोरला एकदम इझिली ओपन करायचं आहे आणि एकदम इझिली याला फक्त इथे येऊन प्रेस करायचं आहे, याला मारून फेकायचं नाहीये. जर का हा तुटला तर याचे चार्जेस तुमच्याकडून पेड केले जातात, कारण की हा फिजिकल डॅमेज मध्येच गणला जातो. ओके. कारण की तोडफोडची वॉरंटी नसते सर. त्यानंतर हा रबर स्लीव असतो. 3-4 वर्ष झाले सर की याला कपडा टाकून पुसून घ्यायचा, जे पण कपड्यांची घाण वगैरे असते ते इथे साचली गेली जाते. हो, कपड्याने पुसून घ्यायचं, म्हणजे सगळे घाण निघून जाईल. करूनच घ्यायचं त्याला, म्हणजे 2-3 दिवसानंतर. म्हणजे आपण 4 दिवसातून केलं ना, म्हणजे यात जे घाण असते मॅम ते निघून जाते. नाही निघणार नाही, तिथल्या
तिथल्या तिथे, याला खेचायचं पण नाहीये, फक्त तिथल्या तिथे कपडा टाकायचा आणि पुसून घ्यायचं. हो, तिथे मळ वगैरे जमा होतो. ओके, ते झाल्यानंतर इथे एक खाली तुम्हाला फिल्टर दिलेलं आहे. फिल्टर म्हणजे जसं की आपल्या कपड्यांमध्ये समजा सेफ्टी पिन, कॉईन वगैरे जर का राहून गेलं चुकीने, ती इथे होऊन जातं. बरोबर, याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं. हे तुमचं चेक करून येतं ना मशीन, त्यावेळेच आहे. आता हे तुमचं फिल्टर आहे, इथे याला क्लीन करून घ्यायचं. इथे तुम्हाला दिसून जातं सेफ्टी पिन जर का काही अडकलं असेल ना, ते इथे होऊन जाणार. याला क्लीन करून पुन्हा लावून घ्यायचं. आता हे केव्हा धुवायचं, आता याला केव्हा खोलायचं आहे, आता असं नाही की बहुत 3-4 वाज झाले म्हणजे याला पण खोलायचं असं नाही. नाही तर इथे तुम्हाला काम लागून जाईल. याला आपण जेव्हा आपण टफ क्लीन करतो त्यानंतर याला ओपन करायचं. टफ क्लीन म्हणजे एक प्रकारे मशीनची सर्व्हिसिंग असते, त्याला क्लीन करण्यासाठी याला हा जो टब असतो याला क्लीन करणे. डिस्केल नावाचा एक पाऊच येतं IFBचं, त्याला आतमध्ये लोड करून द्यायचं, अर्ध पाऊच क्लिनिंगचं. जसं आपण बाथरूम वगैरे क्लीन करण्यासाठी हार्पिक वगैरे वापरतो, 1.5-2 महिन्यात. ओके, त्याला आतमध्ये टाकून द्यायचं. क्षार जर का असले तर 1.5 महिन्यातनं करायचं. आणि क्षार जर का नसेल आपल्याकडे, फिल्टर वगैरे लागलेलं असेल मशीनला, तर मग तुम्ही जर का ते 3 महिन्यानंतर ही केलं अर्ध पाऊच तरी चालतं. 6 महिन्यानंतर एक क्लीनसाठी अर्ध पाऊच इथे टाकून द्यायचं आतमध्ये, याला लावून द्यायचं. त्यानंतर पॉवर ऑन करायचं मशीनला. ओके, आता हा कोणता मोड आहे तुमचा, स्पिन ड्राईव्ह. पण इथे खाली काय लिहून दिलेलं स्टार करून, टफ क्लीन. बरोबर, टफ क्लीनसाठी इथे पण लिहून दिलेले की तुम्हाला टेम्परेचरचं इथे येऊन टेम्परेचरचं बटन 3 सेकंद दाबून धरायचं आहे. म्हणजे याला 3 सेकंद दाबल्यानंतर इथे टफ क्लीन होऊन येतं. सर आलं. हा 1 तास 50 मिनिटं जाणार. यात 95 सेल्सिअस पर्यंत तापमान होणार, म्हणजे उकळतं पाणी होते. मशीन स्वतःची सर्व्हिसिंग स्वतः करते. असं नाही की त्याला आपला टेक्निशियन येणार, पूर्ण खोलणार, 1-1.5 महिन्यातून करावं लागेल. करूनच घ्यायचं, म्हणजे जसं आपली मशीन मध्ये घाण वास येत नाही आणि कपड्यांची क्वालिटी चांगलीच येते. एक रबर पुसणे आणि हे टफ क्लीन करणे हेच महत्वाचं आहे. 2 गोष्टी. हो, यात फक्त खेळणारं काय, एक तुमचा करंट आणि एक आपलं पाणी. नळ तुमचा 24 तास चालू राहणार, याला बंद करायचा नाही. एकदम इझी मशीन, हार्ड काहीच नाही. आणि हे जे बटन दिलेले ते टेम्परेचर दर्शवतात की टेम्परेचर काय आहे, त्यानंतर तुमचा RPM काय आहे. याला जर का वाढवायचं पण असेल ना तुम्हाला, जर टेम्परेचर वाढवायचं समजा तर 60 सेल्सिअस आपलं गरम पाणी. आता कॉटनमध्ये जर का गेले तुम्ही, त्यात 95 होतं, म्हणजे उकळतं पाणी होतं. ओके, त्याचे नाही, हे 95 व्हाईट कपड्यांसाठी यूज होतो आणि जे आपण 60 सेल्सिअस वापरतो ते बेडशीट वगैरेसाठी वापरतो. ओके, त्यासाठी ह्या तुमचा RPMचा आहे, जसं की आपली 1200 RPMची आहे, तर तुम्ही इथून त्याला वाढवू शकतात. स्टीमचं आहे, जर का आपल्याला पॉवर स्टीम पाहिजे असेल तर स्टीमचं बटन प्रेस करायचं, हा एरो तुमचा लागून जातो. लागला म्हणजे स्टीम ऍड झाला. आता 1 तासाचा मोड किती झाला, 1:25, म्हणजे 25 मिनिटं तो त्याला स्टीम करणार, म्हणजे वाफेने धुणार. ओके, स्टीम पण आहे आपल्या मशीनला, असं नाही की स्टीम नाही आहे. हा दिलेला आहे, पॉवर स्टीमच नाव दिलेलं आहे आणि हे मॉडेल बेस्ट आहे आपलं. आता आम्ही बघितलं 2 ठिकाणी म्हणून घेतलं बरं का. ओके, नाही आम्ही ऍडव्हर्टाईज करत नाही सर, IFB वाले ऍडव्हर्टाईज करत नाही, आमची ऍडव्हर्टाईज आमचे कस्टमर करतात. ओके, आता कपडे घ्या आणि एक वेळेस मला लावून दाखवा तुम्ही मशीन कशी लावणार ते. घ्या कपडे घ्या.